नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। भाजपा नेता प्रवीण दरेकर ने कहा कि उद्धव ठाकरे हार में भी सफलता मानने वाले व्यक्ति हैं। उद्धव ठाकरे का कार्यक्रम बेतुके बयान देने का है। आने वाले समय में पता चलेगा कि पाप का प्याला किसने भरा है। उन्होंने कहा कि हमारी सरकार लोकसभा में आ गई। वे अपनी खुशी जाहिर कर रहे हैं कि उन्हें कुछ जगह मिली है। उन्होंने और भी कई बातों पर अपना मत प्रकट किया है। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। पण यश मानणारे उद्धव ठाकरे झालेले आहेत, त्याच्यामुळं बेतालपणे बोलणं हा अलीकडचा त्यांचा कार्यक्रम आहे। आता पापाचा घडा कोणाचा भरला आहे हे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी दिसून येणार आहे। कारण उद्धव ठाकरे साहेबांनी युतीशी प्रतारणा केली, हिंदुत्वाशी प्रतारणा केली आणि त्याच्यामुळे ती भावना त्यांच्या मनामध्ये आहे। आणि आज खरं म्हणजे त्यांना अपयश राज्यात मिळालेलं आहे की हार झालेली आहे, सरकार आमचं आलेलं आहे, तरी पण त्यामध्येच आनंद जे काही थोडंफार यश मिळाले त्याच्यात आहे। आणि त्यातनं जो काही आलेला त्यांचा हे आहे तो व्यक्त होताना दिसतोय। मला उद्धव ठाकरेंचं आश्चर्य वाटतं की राजू शिंदे यांना प्रवेश करायला कार्यक्रमासाठी आले, म्हणजे ते भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक नेत्याला आपल्या पक्षात घेत आहेत, म्हणजे आमचा नगरसेवक चोरतायत आणि दुसऱ्याला पक्ष चोरला म्हणून बोलतायत। म्हणजे ह्याच्यापेक्षा विनोद असू शकत नाही। म्हणजे दुसऱ्याचा चोरलेला माणूस घेऊन त्याचं स्वागत करतायत आणि दुसऱ्यावर पक्ष चोरला म्हणून टीका करतायत। हे उद्धव ठाकरेच करू शकतात। विना कुठूनही आमच्या बहिणींचं त्या ठिकाणी जर भलं होणार असेल तर सगळ्याच गोष्टींचं स्वागत आहे। परंतु केवळ बोलाची कडी आणि बोलाचा भात 2.5 वर्ष आपण मुख्यमंत्री राज्याचे होतात, तेव्हा का नाही तुम्हाला बहिणींची आठवण आली? ना धाकल्या बहिणीची आली ना थोरल्या बहिणीची आली। आता सगळ्या बहिणींमध्ये एक या महायुती सरकारच्या विषयी एक विश्वासाचं वातावरण झालं आहे आणि संपूर्ण माहोल राज्यातलं बदललं आहे। आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे साहेब अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी करतायत। मग त्यांना थोरली बहीण लागते, मग युवांचं काय नाही, भावांचं काय नाही। जे स्वतःच्या भावाची काळजी घेऊ शकत नाही ते आता महाराष्ट्रातल्या भावांची काळजी घेतात। उद्धव ठाकरेंना जे काही यश मिळाले ते जी काही काँग्रेसची एका विशिष्ट समाजाची मतं ट्रान्सफर झाली त्यातनं जो काही बॅकअप पाहिजे होता जिंकण्याचा तो त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे। आणि मला असं वाटत नाही त्यांची काही अंशी मतं त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाला झालेली आहेत। कारण शिवसैनिक काही जे उद्धव ठाकरेंना मानणार आहेत, बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसैनिकांची मतं ट्रान्सफर झाली नाहीत, परंतु नव्याने कंत्राटदार किंवा आजूबाजूच्या ज्या चौकटी असतात, चांडाळ चौकडी, तो जो शिवसैनिकांचा वर्ग आहे तो ट्रान्सफर झाला। कारण त्या निवडणुकीत मी पाहत होतो की काही शिवसेनेचे कार्यकर्ते हाताच्या पंजाचा प्रचार प्रसार करताना बूथवर बसलेले पाहिलेत। त्याच्यामुळे काही अंशी ते झालं, परंतु मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकालाच मान्य नाही की काँग्रेसबरोबर जाणं। नाही, काँग्रेससाठी ते मोठं आव्हान आहेच। कारण आज तरी तो मुस्लिम समाज त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं दिसतंय। तसंच राहील का या ठिकाणी माहीत नाही, परंतु त्या ठिकाणी एका समाजाला गोंजरत असताना तमाम हिंदू समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नकारात्मकता निर्माण झाली। कारण ह्यांच्या मिरवणुकांमध्ये, ह्यांच्या रॅलीमध्ये जेव्हा हिरवे झेंडे फडफडायला लागले ते तमाम महाराष्ट्रातल्या हिंदूंना ते आवडलेलं नाही। ते फेसबुकवरनं सगळ्या महाराष्ट्राचा आढावा घेणारे मुख्यमंत्री शेताच्या बांधावर, म्हणजे कुठे शहरात कुठे भाजी विकणारे वगैरे होते असं ते चित्र दिसतंय। बांधावर जायला ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा रेड कार्पेटवर त्या ठिकाणी ते उभे होते आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत होते। त्याच वेळेला आमचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब होते, मी विरोधी पक्षनेता होतो। आम्ही चिखल तुडवत शेतात फिरत होतो, शेतकऱ्यांशी बोलत होतो। त्याच्यामुळे फोटोपुरतं सेशन करणं ठीक आहे। मागे आपत्ती कोकणात आली तेव्हा पण उद्धव ठाकरे कोकणात गेले, रस्त्यावर उतरले, शेतकऱ्यांशी फोटो काढला, तशाच प्रकारचं फोटो सेशन